काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिश्नोई समाजाच्या निशाण्यावरती आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात। आता तर सलमानला घरात घुसून ठार मारू अशी धमकी देण्यात आली आणि त्यामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या जीवावर कोण उठलंय हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आहे। बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। बॉलिवूडचा भाईजान, दबंग खान, चुलबुल पांडे या नावानं ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमानला घरात घुसून ठार मारू, त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरती पाठवलाय। मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज। सलमान खानला मारणार, नक्की मारणार। घरात घुसून सलमान खानला ठार मारणार। सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देणार। काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता। त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे। पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत। सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही अनेकदा लॉरेन्स बिश्नोईकडून अशाच धमक्या सलमानला मिळाल्या। गेल्या वर्षी 14 एप्रिलला 2 जणांनी त्याच्या घराबाहेर गोळीबार केला होता। या गोळीबारात सलमान खानच्या घराच्या भिंतीलाही एक गोळी लागली होती। सलमान खानला केव्हा केव्हा धमकी। जानेवारी 2018 लॉरेन्स बिश्नोईकडून पहिली धमकी। सप्टेंबर 2019 फेसबुकच्या माध्यमातून धमकीची पोस्ट। जून 2022 सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले असता धमकीचं पत्र मिळालं। जून 2022 सिद्धू मुसेवालाप्रमाणे हाल करण्याची धमकी। मार्च 2023 सलमान खानला धमकीचे 3 ईमेल। एप्रिल 2023 अल्पवयीन मुलानं मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन करत सलमानला जीवे मारण्याची धमकी। 14 एप्रिल 2024 सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आणि आपण आता सलमान खानच्या घराबाहेर आहोत आणि घराबाहेर आपण पुढे दृश्य बघू शकतो तर मोठी फौज फाटा हा खऱ्या अर्थानं सलमान खानचं हेच घर आहे, जिकडे आपण बँड्रा परिसरात आहे आणि तिकडे बघू शकतो तो मोठा पोलीस फाटा इकडे तैनात करण्यात आला आहे। सलमान खानचं जे घर आहे त्या घराच्या आसपासचं जे ठिकाण आहे त्या घराची खिडकी पण आता खरं तर बुलेट प्रूफ करण्यात आली आहे। बुलेट प्रूफ खिडकी सगळीकडे लावण्यात आली आहे। मागच्या वेळी जी धमकी मिळालेली त्याच्यानंतर ही गोष्ट पोलिसांनी करण्यात आली आहे। मात्र ही जी धमकी आहे ती काल खऱ्या अर्थानं ट्रॅफिक पोलीस यांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकी मिळाली असं कळतं। त्यात पूर्वी खऱ्या अर्थानं सलमान खान यांच्या कोणत्याही पर्सनल नंबरवर नसं तर व्हॉट्सअप नंबरवर धमकी मिळाली असं कळतंय। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिश्नोई समाजाच्या निशाण्यावर आहे। गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। सलमानचे निकटवर्तीय असल्यानं बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचं बिश्नोई गँगनं म्हटलं होतं। यानंतर सलमान भोवती सुरक्षेत वाढ करत त्याच्या घराच्या बाल्कनीत बुलेट प्रूफ ग्लासही बसवण्यात आले। दरम्यान सिकंदर या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल मौन सोडलं होतं। जेव्हा मीडिया सोबत असतो तेव्हा स्वतः सुरक्षित समजतो। सध्या घर ते स्टुडिओ दरम्यानचं माझं आयुष्य ईश्वर अल्लाह याच्या हातात आहे। जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच आहे। कधी कधी तुम्हाला इतक्या लोकांना सोबत घ्यावं लागतं, हीच समस्या आहे। धमक्या देणारे घाबरट आहेत, धमक्या देणारे स्वतःचं अस्तित्व दाखवू पाहत आहेत, धमक्या देणारे स्वतःकडे ध्यान आकर्षित करू पाहत आहेत। कायदा व्यवस्था चोख आहे। सलमान खान असो तो कोणी असो याच्याबद्दल सुरक्षेची काळजी राज्य सरकार परिपूर्ण घेईल। अशा प्रकारची दहशत मुंबईत चालणार नाही, महाराष्ट्रात चालणार नाही। या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत। या विषयाचे गांभीर्यानं गृहखातं दखल घेईल आणि सलमानच काय सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल याची सरकार काळजी घेईल। गेल्या वर्षी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे। सलमान कुठेही गेला तरी त्याच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा आणि मुंबई पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त हा असतोच। त्याच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षा रक्षकांचा घेराव असल्याचं पाहायला मिळतंय। नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानं त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।